तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मेडिकलवाला पैसे नेमकं किती कमवतो, दर महिन्याला किती रुपये कमवतो, त्याला औषधाच्या मागे मार्जिन किती आहे, तो एका स्ट्रीप मागं किंवा महिन्याला पैसे किती कमवतो, त्याचे एक्सपेन्सेस काय असतात, महिन्याला त्याला किती खर्च येतो, हे सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हा व्हिडिओ आजचा जो व्हिडिओ आहे आपला काय तो यूट्यूबवर तुम्हाला हिंदीत, मराठीत किंवा इंग्लिशमध्ये एवढ्या इन डिटेल तुम्हाला कुठंच मिळणार नाही. हा मला वाटते हा माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवर काय, त्यामुळं एकदम सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, आज आपण बघूया मेडिकलवाला पैसे कमी करवतो, किती कमवतो. तर पहिला मुद्दा काय आहे, नेमकं मेडिकलवाल्याला प्रॉफिट किती असतं. तर ॲव्हरेज मार्जिन जर मित्रांनो बघायला गेला तर एक 20 ते 22% ॲव्हरेज मार्जिन रिटेल मेडिकलवाल्यांना आहे. म्हणजे समजा 1000 रुपयाचं जर औषध मेडिकलवाला विकला तर त्याच्या मागं त्याला 200 ते मॅक्झिमम 220 रुपयेपर्यंत त्याला मिळू शकते पैसे. तसंच जर जनरिकच्या औषधांमागे एक 50 ते 60% मार्जिन मेडिकलवाल्याला असते. पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता ही बघा, ही ओमेडीची गोळी आहे. हे मेडिकलवाला तुम्हाला किती रुपयाला देते, प्रत्येक मेडिकलवाला 5 रुपयाला एक गोळी देते, एक जण 10 रुपयाला 3 देतो. पण ॲक्च्युली हे बघा काय, ह्याची प्राईस तुम्हाला सांगतो, 230 रुपयाला 20 गोळ्यांचं पॅकेट आहे गुणिले म्हणजे 11 रुपये 50 पैसे काय, म्हणजे 11.5 रुपये एक गोळी. तसं बघायला गेलं तर MRP नुसार होते. पण हे मेडिकलवाला तुम्हाला किती रुपयाला देतोय, 5 रुपयाला देतो. मग याचा अर्थ असा आहे की जनरिकच्या औषधामागे पण मेडिकलवाला जास्त पैसे मिळवत नाही. लक्षात आलं काय. तर 11.5 रुपयाने जर मेडिकलवाला तुम्हाला विकला तर बाबा हा 50-60% त्याला मिळू शकते. पण तुम्हाला विकतानाच मेडिकलवाला ही 5 रुपयाला गोळी विकतोय, तर त्यातच 50% मार्जिन गेलं मेडिकलवाल्याचं. त्यामुळे त्यात पण मेडिकलवाला काही जास्त पैसे मिळत नाही, 5 रुपयाला एक गोळी विकतोय काय. आणि जनरिक औषधांना रिझल्ट थोडं कमी असते, त्यामुळे मेडिकलवाला काय करते, शक्यतो जनरिकच्या नादाला शक्यतो कमी लागते. ते इट डिपेंड्स, प्रत्येक मेडिकलचं वेगवेगळं असते. त्यामुळे जनरिकला रिझल्ट स्टँडर्ड औषधांपेक्षा थोडंफार कमी जास्त असू शकते. त्यामुळे शक्यतो स्टँडर्ड औषधच प्रत्येक मेडिकलवाला प्रेफर करते आपल्या पेशंटला. तर आता आपण बघूया एक महिन्यात मेडिकलवाल्याला किती खर्च येते, म्हणजे एक मेडिकल मेंटेन करायला. तर साधारण आपण एक महिन्यात बघायला गेलो तर एक फार्मासिस्ट किंवा वर्कर, आपण एक एक धरून चालूया की प्रत्येक मेडिकलचं वेगवेगळं असते. एक माझ्या मेडिकलचं मी उदाहरण सांगले असं तुम्ही धरून चला. तर प्रत्येक मेडिकलमध्ये एक फार्मासिस्ट किंवा एक कामगार, फार्मासिस्ट किंवा वर्कर, त्याचा पगार मिनिमम एक 13 ते 15 हजार रुपये, म्हणजे 13 ते 14 हजार. लेट बिल साधारण एक 4 ते 5 हजार रुपये लेट बिल येते. आणि ते जर 24 तास वगैरे मेडिकल असेल तर ते आणि वेगळं, ते लेट बिल जास्त असते. नॉर्मली मेडिकल एक 3.5-4 हजार 4.5 हजार एवढं लेट बिल येते. मेडिकलमध्ये इंटरनेट असेल तर त्याचं महिन्याला 500 ते 700 रुपये तो वेगळा खर्च. तर अधूनमधून एखादी काच फुटली किंवा कुठलं तर ड्रायव्हर खराब झालं किंवा आणि काय खराब झालं तर त्याचं मेंटेनन्स, ते जर GSTचं अकाउंट असलं तर महिन्याला 6 ते 7 हजार रुपये मेडिकलवाल्याला द्यायला लागते. इट डिपेंड्स, म्हणजे प्रत्येकाचं सेल किंवा परचेस वेगवेगळे असते, त्यामुळे GST वेगवेगळे असतात. मिनिमम 6 ते 7 हजार रुपये दर महिन्याला GSTचे पैसे द्यायला लागते मेडिकलवाल्यांना. त्या GSTमध्ये ते अकाउंटंटचा पगार, GSTचे पैसे, हे सगळे इन्क्लूड करून 6 ते 7 हजार रुपये दर महिन्याला असते. हे प्रत्येक मेडिकलचं वेगवेगळे असू शकते. त्यात अधूनमधून काय काच फुटली कुठली किंवा एखादं चुकून बल्ब गेलं मेडिकलमधलं, फ्रीज खराब झाला. आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो काय. माझं आता हे सेल्फ्रॉस्टचं फ्रीज आहे, इथं तुम्हाला दिसते. हे लेट बिल, आता व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे, आपल्यात व्होल्टेज कमी जास्त किती प्रॉब्लेम होतो. तर तसं बघायला गेलं तर 4 ते 5 वेळा माझा फ्रीज बंद पडला आतापर्यंत, वॉरंटी संपून गेल्यानंतर. तर जवळजवळ मी 7 ते 8 हजार रुपये त्याला घातले. पण एक मला फ्रीज रिपेअर करण्यानं काय सांगितलं त्यानं मला, एक तुम्ही स्टॅबिलायझर आणा. पण 2.5 ते 3 हजार रुपयाला स्टॅबिलायझर आहे त्याचं कमीत कमी. तर स्टॅबिलायझर कसं तेवढा, तर 2.5-3 हजार रुपये कशाला घालायचं, म्हणून मी काय केलं, जाऊ दे, आता व्यवस्थित रिपेअर केलं तर पुढच्या वेळी आता परत खराब होणार नाही असं. पण तसं नाही, 5-6 वेळा खराब झाला, ऑलमोस्ट 7-8 हजार रुपये माझे गेले त्याच्यात. मग आणि जीवावर दगड ठेवून मग एक 2.5 ते 3 हजार रुपयाचं स्टॅबिलायझर आणलो. स्टॅबिलायझर पण तुम्हाला तिथे दिसू शकते तुम्हाला. मग ते स्टॅबिलायझर त्याला बसवल्यानंतर मग थोडा तर ठीक आहे, आता काय म्हणजे लाईटचा विषय नाही किंवा फ्रीजचा वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. तर हा पण खर्च मेडिकलवाल्याला असतो, म्हणजे अधूनमधून व्होल्टेज कमी असल्यामुळे ते पण. आता पेशंटबद्दल सांगतो तुम्हाला. प्रत्येक पेशंट कसं असतं, एक पेशंट त्यांचा महिन्याला पगार होते, तर महिन्याला औषधं घेऊन जात असतात.
तर महिन्याला औषध घेऊन झाल्यानंतर एक एक जण प्रामाणिकपणे औषधाचे ते पण पैसे देतात, तसं काय अडचण नाही बाबा पैसे भरून नाही. पण एक एक जण असं असतात की दिलोय की आता दिलोय की नंतर देतो की अजून पगार झाला नाही, हे असं 1.5-2 महिने जातात. मग त्यात एक एक जण दिलोय म्हणतात, एक एक जण बुडवतात, सगळेजणच बुडवतात असं नाही, पण काही जण तसे असतात. हे मला स्वतःला ते अनुभव आहे. त्यामुळे औषधाचे पैसे हे बुडतात, त्यामुळे ते पण लॉसमध्ये जाते मेडिकलवाल्याला डिस्ट्रीब्युटरकडून किती दिवस साईट मिळते. म्हणजे साईट म्हणजे काय, आता ज्यावेळी एक मेडिकलवाला डिस्ट्रीब्युटरकडून औषधं परचेस करते, मॅक्झिमम 15 ते 20 दिवस, लईत लई 25 दिवस आपण पकडूया. डिस्ट्रीब्युटरवाल्याकडून 15 ते 20 दिवसाची साईट मिळते. म्हणजे एखादं प्रोडक्ट आपण डिस्ट्रीब्युटरवाल्याकडून मेडिकलवाले परचेस करतात, समजा ही गोळी डिस्ट्रीब्युटरवाल्याकडून घेते, 15 ते 20 दिवसाच्या आत त्याचं पेमेंट करायलाच लागते. नंतर ते पार्टी लॉक करतात. पार्टी लॉक म्हणजे काय करतात, ते मेडिकलची म्हणजे जी ऑनलाईन ऑर्डर टाकते ॲपवरून, ते ॲपच बंद करून टाकतात. म्हणजे म्हणून मेडिकलवाल्यांना सगळे बिलं पण भागवायला लागतात वेळेत. पण समोरनं येणारी पेशंटची महिन्याची बिलं म्हणा, हे सगळं त्याच्या डोक्यात टेन्शन असतेच. ती बिलं येतच नसतात, कधी कधी येतात, कधी महिन्याने येतात, कधी 2 महिन्याने येतात. हे सगळे मेडिकलवाल्याला मेंटेन करायला लागते. आणि काय महत्त्वाचं, एक एक पेशंट म्हणतात आम्ही बाबा तुमच्या मेडिकलमधून एवढे दिवस झालं औषध घ्यायलोय, तुम्ही जरा पण काय फ्री देत नाही, 4-5 महिने झालं औषध घ्यायलोय. अरे 20 वर्ष, आता माझं मेडिकल 20 ते 25 वर्ष झालं मेडिकल आहे माझं. पप्पा माझ्या आधी मेडिकल चालवत होते, आता मी चालवतोय. पप्पा अधूनमधून असतात मेडिकलमध्ये. 20-25 वर्ष झालं आम्ही डिस्ट्रीब्युटरकडून औषधं घेतोय, पण डिस्ट्रीब्युटरवाला आम्हाला असं म्हणत नाही की बाबा एवढं वर्ष तुम्ही औषधं घ्यायलाय की तुम्हाला फ्री घ्या, असं कुठला डिस्ट्रीब्युटरवाला म्हणत नसतोय. म्हणजे पेशंटला काय वाटत असेल बाबा एवढं दिवस आम्ही औषधं घ्यायलोय, मग एका दुसरी गोळी आम्ही फ्री देतोय, असं नसते. म्हणजे देतोय मेडिकलवाला माणुसकी समजून, पण तसं डिस्ट्रीब्युटरवाला देत नाही. 50-60 पैसे वर जरी असले, समजा 50 रुपये 50 पैसे जरी असले, त्या वरच्या 50 पैशाचा हिशोब सुद्धा डिस्ट्रीब्युटरवाला मेडिकलवाल्यांच्याकडून घेत असते. पण मेडिकलवाला काय करत असते, वरचे 50 पैसे वगैरे कधी धरत नसते. सगळ्यात महत्त्वाचं एक्सपायरी औषधं. आता प्रत्येक मेडिकलमध्ये एक्सपायरी औषधे होतच असते. एक्सपायरी औषधं समजा आता 20% मेडिकलवाल्याला त्यात मार्जिन मिळते, पण 20% मिळाल्यानंतर तर एक्सपायरी जर डिस्ट्रीब्युटरला परत दिलो तर मिळणारं मार्जिन हे 20% असते. पण ज्यावेळी एक्सपायरी डिस्ट्रीब्युटरला परत देतोय आपण, तर त्यामागं आणि 5 ते 10% लेस होते. म्हणजे समजा 100 रुपये मागे 20 रुपये मिळत असेल, तर डिस्ट्रीब्युटरवाला ते 30% वजा करतोय. तिथं पण मेडिकलवाल्याचं लॉसच आहे. पण विषय काय आहे, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्यात सांगतो, समजा एखादं आपण रिटर्न परत दिलं एक्सपायरी, तर ते काय ते डिस्ट्रीब्युटरला आपल्याला त्याचे पैसे परत देत नसतं मेडिकलवाल्या, त्याच्याऐवजी आम्हाला दुसरं औषध त्याच्याकडून परचेस करायला लागते. मग ते मायनस जे अमाऊंट काय असेल ते होते एक्सपायरीचे, ते त्यात वजा करतोय. डिस्ट्रीब्युटरवाला मेडिकलवाल्यांना कुठलंच पैसे देत नाही. आणि औषधाची किमती वाढली बाबा, एक आता 5-10 रुपये वरूनच वाढून येतात. ते काय मेडिकलवाल्याच्या हातात काय नसते. ते पेशंट काय मस्त तुम्ही एवढं औषधची किमती वाढवलाय, हे वाढवलाय, म्हणजे समजू शकतोय आपण. पण हेच जर एखादा माणूस 10 रुपयाला गेला, हॉटेलमध्ये गेला, फिरायला वगैरे बाहेर गेला, जेवढं पैसे त्यांनी सांगतात, त्यांना असं म्हणत नाही बाबा तुम्ही वाढवून लावलाय किंवा काय नाही, डायरेक्ट हाय असं देतात. ते किती वाढले, काय झाले, काय सुद्धा बघत देत, काय देत नाही, डायरेक्ट पेमेंट देऊन टाकतात. पण तेच औषधाच्या बाबतीत 5 ते 10 रुपये जर वाढलं, तर 5-10 रुपये वाढले, तुम्ही एवढे पैसे घेत आहे, तेवढे पैसे घेत आहे, हे पण आणि ऐकून घ्यायला लागते. आणि अजून एक तुम्हाला खर्च सांगायचं राहिला, छोटे छोटे खर्च म्हणजे मेडिकलवाल्याला महिन्याला किती खर्च असतात बघा. हे प्रिस्क्रिप्शन पॅड हे डॉक्टरांना प्रत्येक मेडिकलवाला छापून देत असते. तर डॉक्टरांची काही चूक नाही आहे. म्हणजे डॉक्टर सांगत नाहीत की बाबा मला प्रिस्क्रिप्शन पॅड छापून दे, पण मेडिकलवाल्याचं काय उद्देश, बाबा आपण डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन पॅड छापून देऊया, जेणेकरून आपल्याला पेशंट जास्त वाटतील, थोडेफार 2-3 पैसे आपण त्यातून काही कमवू. पण डॉक्टर कुठले सांगत नाही तर मेडिकलवाल्यांना प्रिस्क्रिप्शन पॅड छापून द्या वगैरे, ह्या डॉक्टरांची काही चूक नसते. हे छोटे छोटे पाऊच, म्हणजे असे कित्येक छोटे उदाहरण आहेत की त्यात मेडिकलवाल्याचे एक्सपिरियन्स तुम्हाला मी एक नॉर्मली सांगावले, की तुम्हाला युट्यूबवर किंवा बाहेर कोणच मेडिकलवाला सांगणार नाही. पण नेमका मेडिकलवाला खर्च किती येते महिन्याला मेंटेन करायला ते तुम्हाला सांगतो. हे छोटे छोटे पाऊच ज्यात आपण औषध गोळ्या घालून देतो मेडिकलवाल्याला, हे पण विकत आणायला लागते, हे पण फ्री वगैरे देत नाही. तर बरं, त्याच्यानंतर हे स्टिकर जे सकाळ दुपार संध्याकाळ, हे पण मेडिकलवाल्याला विकतच आणायला लागतात, हे पण कोण काही फ्री देत नसते मित्रांनो. आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया, डिस्काउंटचा विषय. तर किंवा मेडिकल मला माझ्या ओळखीचा आहे, 15% देतोय, 20% डिस्काउंट देतोय. आता ओव्हरऑल माझ्या जेवढ्या माहितीवरून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की नेमके मेडिकलवाल्याला मार्जिन किती मिळते. आता मला सांगा, 10% डिस्काउंट घेऊन 15% डिस्काउंट घेऊन परवडते काय सांगा मला. सांगा तुम्ही एक काम करा, तुमच्या जवळच्या तुमच्या नातेवाईकांच्या मधला किंवा तुमचा कोण एखादा मित्र किंवा एखादा ओळखीचा कोण मेडिकलवाला असते,
तुला तुम्ही एक दिवस तो कधी फ्री असतो निवांत असते त्याला जाऊन जरा विचारा तुम्ही बाबा तू खरंच एवढं डिस्काउंट देतोस तुला परवडते काय हे फक्त त्याला प्रश्न विचारा आणि त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बघा एक्सप्रेशन बघा तो काय म्हणतोय लक्षात आलं. तर नाही साहजिकच आहे कोण पण आपल्याला जास्त डिस्काउंट देईल तिथंच जाणार साहजिकच आहे पैसे वाचायला बघणार. पण एक नॉर्मली मी मेडिकलवाल्यांच्या त्यांच्याकडून मी तुम्हाला सांगतो की असं एवढा खर्च येते मग समजा 20-22% मार्जिन मिळते त्यातील 10% 15% पेशंटना आपण दिलं तर 5-10% किती पैसे मिळणार बरं. या त्याला कामगारचा पगार GSTचं बिल CCTV कॅमेराचं काय असेल ते मेंटेनन्स किंवा एखादं काय काच फुटली बल्ब गेला ते सगळं वेगळं. बरं हे सगळं सोडून मेडिकलवाल्याला आपली फॅमिली पण असते आपली बायका असतात पोरं असतात त्यांचा खर्च असतो महिन्याचा किंवा शाळेचा खर्च असतो किंवा आणि काय घर चालवायला पैसे लागत असतात हे सगळं मेंटेन कसं करत असेल मेडिकलवाला एका दृष्टीने विचार करा. आणि डिस्काउंटचं मग कसं हे होते एक लोक तुम्हाला सांगतो जे महान लोक असतात किंवा यूट्यूबवर असू देत किंवा सोशल मीडियावर कुठं पण सांगू देत एक मेडिकलवाला 80 ते 90% प्रॉफिट त्याला असते. अरे बाबा तू कशाचं सांगायलायस तू जनरिक औषधांचं सांगायलायस तू त्या व्हिडिओत तू किंवा सोशल मीडियावर क्लिअर सांग ना बाबा मी जनरिक औषधांच्या बाबतीत सांगाले स्टँडर्ड औषधाच्या बाबतीत सांगालो नाही. आणि मी तुम्हाला जनरिकचं उदाहरण दिलंय कॉमेडीचं नॉर्मल पण ते सगळं जनरिक औषधांच्या बाबतीत असते स्टँडर्ड औषधाच्या बाबतीत नसते. आणि जनरिकचं उदाहरण तुम्हाला मी मगाशी कॉमेडीचं सांगितलं की बाबा 11.5 रुपयाला एक गोळी पडते पण मेडिकलवाला ती 5 रुपयालाच विकत असते. त्यामुळे त्यात पण काय पैसे जास्त मेडिकलवाल्याला मिळत नाही. मेडिकलवाल्याला म्हणजे बाकीच्यांचं तर असतेच पण माझं मी सांगतो मी डिस्काउंट कुणालाच देत नाही म्हणजे वरचे 4-5 रुपये काय असेल ते सोडतो मी कधी पण डिस्काउंट मी देत नाही. पण तसंच कधी गरजू किंवा गरीब वगैरे पेशंट आलं तर मी औषध त्यांना तसंच देतो कधी पैसे घेत नाही किंवा ते पैशाची येण्याची अपेक्षा पण करत नाही का तर प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे डिस्काउंट देत नाही. पण हे मात्र मी करतो एक मोठेपणा मी माझं सांगत नाही आहे पण एक इन जनरली तुम्हाला माहीत असतं की एक मेडिकलवाला डिस्काउंट देत नाही पण अशा गोष्टी तो करत असतो. बरं आधीमध्ये मध्यरात्री कुठल्या पण मेडिकलवाल्याला तुम्ही फोन करा इमर्जन्सी आणि मला गोळी पाहिजे असं मला वाटत नाही की एखादं मेडिकलवाला पण असेल की तो रात्री येऊन पेशंटना आपले औषध देत नाही. प्रत्येक मेडिकलवाला 99.99% 100% जरी म्हटला तरी मेडिकलवाला रात्री येऊन उघडून आपल्या पेशंटना किंवा सेवा देणारच. मेडिकलवाला असला आपल्या जवळचा असला किंवा बाहेरचा असला तरी पण मेडिकलवाला रात्री 1-2ला असू दे 3ला असू दे उठून मेडिकल उघडून पेशंटला देणार. आणि असं काही करणार नाही बाबा राग करणार नाही की कशाला फोन केल्याचं केलं असलं कधीच मिळणार नाही. आपल्या पेशंटना इतरांना सगळ्यांना सेवा देणारच. पण आपल्या जवळच्या मेडिकलमधून खरेदी का करावं तर मेडिकलवाले बघ आता मी तुम्हाला सांगतो काय 2-3 महिन्यापूर्वी सेरेलॅक मला 2 परत आले फोडलेले त्यात आया झाल्या हां पण मी ते परत घेतलो कारण ते डिस्ट्रीब्युटरला मी परत दिले वर आपल्या पेशंटना म्हणजे पेशंटना आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्रांना ते मी रिप्लेस करून माझ्याकडचं दिलो. मी असं म्हणतो नाही की बाबा ते परत देतो मग ती कंपनीचं कधी येते त्या देतो असं कोण मेडिकलवाला करत नाही. हे स्वतःचा त्याचा कधी डिस्ट्रीब्युटरवाला मेडिकलवाला बदलून देतोय पण नाही पण एक पेशंटच्या काळजी पडते आणि आपले नाते संबंध टिकवण्यासाठी ते करत असतो. मध्ये आता नाचणी सत्व कंपनीचं नाव सांगत नाही पण 2 नाचणी सत्व परत आले त्यात काय तर जाळ्या वगैरे झालं पण मी ते पेशंटकडून परत घेतलो ते डिस्ट्रीब्युटरला मी परत दिलो. ते डिस्ट्रीब्युटरकडून मला रिप्लेस येते नाही येते हा नंतरचा भाग आहे पण मी ते पेशंटला लगेच त्याच वेळी पेशंट मला ज्यावेळी ते दिलं त्यावेळी मी लगेच पेशंटला बदलून दिलं होते. असं एक मेडिकलवाल्याचं मन असते मित्रांनो. आजचा व्हिडिओ खूप सेन्सिटिव्ह आहे आणि हा यूट्यूबवर तुम्हाला कुठंच मिळणार नाही हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. भले तुम्ही आत्ता बघू नका एक रात्री किंवा दुपारी ज्यावेळी तुम्हाला वेळ असते त्यावेळी एक 15 ते 20 मिनिट करून व्हिडिओ नीट आणि एकदम क्लिअर आणि व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामागे तुम्हाला एक मेडिकलवाल्याची व्यथा तुम्हाला समजू शकते की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे आणि जरा विचार करा तुम्ही सगळेजण. असं मेडिकलवाल्याची लाईफ असते किती पैसे महिन्याला मिळते ओव्हरऑल तुम्ही अंदाज घ्या आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आधीमध्ये स्किप करू नका त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ पूर्ण करणार नाही. आणि यात काय शंका असलं तर मी बाबा खोटं सांगले एवढं मार्जिन मिळत नाही किंवा डिस्काउंट देऊन परवडत नाही असं काय तुम्हाला वाटत असेल शंका तर तुम्ही तुमच्या जवळच्या मेडिकलवाल्यांकडे जावा त्यांना भेटा त्याला तो कधी फ्री असते बघा त्याची वेळ घ्या आणि त्याला खरोखर मी हे जे सगळे मुद्दे तुम्हाला सांगितले यात काय चुकीचं आहे किंवा खोटं आहे असं काय तुम्हाला वाटत असलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.